श्री संत माऊलीनं भक्ती प्रसार करावा आणि पंढरीची वारी करावी अशी प्रत्यक्ष पांडुरंगानं आज्ञा दिली होती. तर विठ्ठलपंतांनी आधी संन्यास आश्रम घेतल्यानंतर पुन्हा ते गृहस्थ आश्रमात आले. त्यांचे गुरु जे रामानंद होते यांनी पुन्हा दक्षिणेची वारी केली. तेव्हा ते पंढरपूरला आले आणि पांडुरंगाने त्यांना सांगितलं की तुझा शिष्य जो आहे विठ्ठलपंत, त्यांना 4 मुलं आहेत. त्यातला ज्ञानेश्वर नावाचा जो पुरुष आहे तो अवतारी पुरुष माझी माला देऊन त्यास सांगावे माझ्या संदेशास भक्ती प्रसार करावा, ही आज्ञा पांडुरंगांची. ते म्हणले कुठे आता हे मिळतील? ते म्हणले आता हे पैठणवरून निघालेले आहेत, ही 4 भावंड विठ्ठलपंत आणि रखुमाई. 7 दिवसामध्ये रामानंद पंढरपुराहून पैठणला आले. त्यांना त्यांची भेट झाली. त्यांनी सांगितलं की ही माळा जी आहे ही पांडुरंगाने दिलेली आहे, ही माळा तुम्ही गळ्यात घालावी आणि काय करावं, माझी भक्ती वाढवावी आणि वार्षिक वारी करावी पंढरीची. हा पांडुरंगांचा संदेश जो आहे हा रामानंदांनी माऊलींना सांगितला. आणि त्यांचे शिष्य जे आहेत विठ्ठलपंत त्यांना सांगितलं तुम्ही आता बद्रिकाश्रमात जा. आणि विठ्ठलपंतांनी रखुमाई तिथून बद्रिकाश्रमात गेले. त्यांना एक त्याने अनुष्ठान दिलं. त्यामुळं पैठणवरून आळंदीला ही भावंड भक्त आली. त्यांचे आई वडील जे आहेत विठ्ठलपंत आणि रखुमाई ते बद्रिकाश्रमाला निघून गेले.